तिच्या मखमली त्वचेचा तो मौशार स्पर्श आणि केसांतून दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध त्याला पार बेधुंद करत होता. रुद्रच्या नजरेत आज एक वेगळाच हव्यास होता आणि गौरीही त्या सुखाच्या प्रवासात स्वतःला पूर्णपणे झोकून देणार होती. एका प्रवासाची अशी गोष्ट जिथे प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात आमचा संसार नुकताच सुरू झाला होता. माझी बायको गौरी दिसायला अतिशय देखणी आणि जणू एखादी अप्सरेसारखी सुंदर होती. तिचा सडपातळ बांधा, ती चालढाल, तिचे ते बोलके डोळे कोणालाही एका नजरेत गाया करणारी होती. तिच्या चेहऱ्यावरची ती लागवी मिठास आणि तिचे ते मधाळ हसू पाहून मला नेहमी तिचा अभिमान वाटायचा. पण मनाच्या त्या कोपऱ्यात भीतीची एक हुरहूर असायची की इतके सुंदर रूप कोणाची नजर तर ओढून घेणार नाहीत ना. लग्नानंतर गौरीला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. तिची उत्कंठा पाहून मी तिला मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. आमचा रोजचाच इन्कम ठरलेला होता. मी तिला सकाळी दुचाकीवरून कॉलेजच्या गेटवर सोडायचो आणि कामावर निघून जायचो. कॉलेजमध्ये जाताना ती फार दागिने घालत नसे. साडीऐवजी ती वेगवेगळे आधुनिक ड्रेस घालायची आणि गळ्यात एक छोटं नाजूकसं मंगळसूत्र पेंडेल म्हणून वापरायची. तिचा तो साधेपणा आणि तिचे ते रेशमी केस तिच्या सौंदर्याला अधिकच मोहक बनवायचे. कॉलेज सुरू होऊन काहीच दिवस झाले होते, पण गौरीच्या सौंदर्याची चर्चा पूर्ण कॅम्पसमध्ये वाऱ्यासारखी पसरू लागली होती. त्याच कॉलेजमध्ये एक असा मुलगा होता ज्याचा तिथे दबदबा होता. रुद्रप्रताप. हट्टाकट्टा बांधा, पिळदार शरीर आणि डोळ्यात एक वेगळीच धुंदी असलेला रुद्रप्रताप जेव्हा त्याच्या थार गाडीतून उतरायचा तेव्हा आजूबाजूची मुलं आपोआप रस्ता मोकळा करायची. त्याच्या स्वभावात एक खट्याळ मस्ती होती आणि चेहऱ्यावर कायम एक कातील हसू असायचं. एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत गौरी काही पुस्तकं शोधत होती. कपाटाच्या वरच्या रॅकवर असलेलं एक पुस्तक तिच्या नाजूक हातांना मिळत नव्हतं. ती ते काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून एक मजबूत पिळदार हात पुढे आला. रुद्रप्रताप तिथे अगदी वेळेवर हजर झाला होता. त्याने सहज ते पुस्तक काढलं आणि तिच्यासमोर धरलं. हे घ्या, मला वाटते तुम्हाला याच पुस्तकाची गरज होती, रुद्रप्रताप त्याच्या मृदू आणि खोल आवाजात म्हणाला. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. रुद्रप्रतापच्या नशिल्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. थँक्स, पण तुम्हाला कसं कळलं, गौरीनं विचारलं. कारण मी तुम्हाला आणि तुमच्या अभ्यासप्रती असलेल्या आवडीला नेहमी ऑब्झर्व करतो. तुम्ही इतर मुलींसारखा वेळ वाया घालवत नाही हे पाहून खरंच खूप कौतुक वाटलं, रुद्रप्रताप अतिशय आदराने म्हणाला. त्याच्या या बोलण्याची नजाकतीचा भाव गौरीला स्पर्श करून गेला. हळूहळू रुद्रप्रतापची ती मिश्किलपणे बोलणे आणि तिची ती केलेली खोडकर मस्ती गौरीचा विश्वास जिंकू लागली होती. त्यांच्याच एक रेशमी जवळ एक निर्माण होऊ लागली होती. आता ते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तासनतास गप्पा मारत उभे असायचे. रुद्रप्रताप जेव्हा तिच्या सौंदर्याची स्तुती करायचा तेव्हा गौरीच्या मनात एक वेगळीच धडधड व्हायची. काही दिवसांनी कॉलेजमध्ये वार्षिक संमेलन ठरले. त्या दिवशी कॉलेजचा नूरच बदलला होता. गाण्यांचा झिंगाचा सुरू होता. पण जेव्हा गौरीने हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जणू सगळं जग तिथेच थांबलं. तिने त्या दिवशी एक सुंदर बारीक जरीची साडी नेसली होती. तिचे मोकळे केस तिच्या खांद्यावरून खाली रेंगाळत होते. तिच्या त्या सडपातळ कंबरेचा मोहकपणा साडीच्या त्या नजाकतीतून अधिकच खुलून दिसत होता. तिची ती कांचनकांती त्वचा प्रकाशात चमकत होती. रुद्रप्रताप एका कोपऱ्यात उभा होता, पण गौरीला पाहताच त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तसाच हवेत राहिला. तो भान हरपून मंदमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. तिचे ते मादक रूप पाहून त्याच्या काळजाचे ठोके वाढले होते. तो गर्दीत बाजूला सारत थेट तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. गौरीने त्याला पाहिले आणि तिच्या गालावर लाजेची एक गुलाबी छटा उमटली. क्या हुआ रुद्र, असे काय बघतोयस, गौरीने लाजत विचारले. रुद्रप्रताप अजूनही तिच्या त्या सौंदर्याच्या नशेत असल्यासारखा होता. तो हळूच पुढे झाला आणि म्हणाला, गौरी, आज तू माझी जान घेणार आहेस असं वाटतंय. तू खरंच अगदी अप्सरा स्वर्गातून खाली उतरेल असं वाटते. या साडीत तुझा हा नाजूकपणा आणि हे रूप, माझ्यावर काय जादू केली आहेस तू, गौरी अधिकच लाजत म्हणाली. रुद्र, काहीही काय बोलतोयस, हळू बोल, कोणीतरी ऐकेल, रुद्रप्रतापने आपल्या खास स्टाईलमध्ये तिरकस हसून तिच्या अगदी जवळ येत अत्यंत धीम्या आवाजात सांगितलं. तुझ्या या सडपातळ कंबरेवरून जेव्हा तुझा तो साडीचा पदर सरकतो ना तेव्हा माझ्या काळजाचं पाणी होतं. जर आज मी कॉलेजच्या
असतो ना तर तुला आज कॉलेजच्या बाहेरच जाऊ दिलं नसतं. तुला इथेच माझ्यासमोर नजरकैद केलं असतं. त्याच्या या बोलण्याने गौरीच्या मनात एक नवीनच अस्वस्थता आणि भावनांचा संगम सुरू झाला होता. ती हसून म्हणाली, बरं बाबा, तुझी नजर लागू देऊ नको म्हणजे चालेल. रुद्रप्रतापने तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, तुला कोणाची नजर लागणार नाही, कारण तुझ्यावर या रुद्रप्रतापची नजर आहे. त्या रात्री रुद्रप्रतापच्या मनात केवळ मैत्री उरली नव्हती, तर गौरीच्या त्या अतुलनीय सौंदर्याला तिच्या त्या मखमली रूपाला जवळ घेण्याची एक तीव्र ओढ निर्माण झाली होती. असं गुपित जे आता हळूहळू उलगडणार होतं. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या त्या धुंद रात्रीनंतर कॉलेजमध्ये एक वेगळ्याच उपक्रमाची चर्चा सुरू झाली. ती म्हणजे कॉलेजची वार्षिक सहल. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण होता, पण रुद्रप्रतापसाठी ही एक हवीहवीशी संधी होती. जेव्हा त्याने गौरीला त्या ट्रिपबद्दल विचारले तेव्हा गौरीने आधी त्याला स्पष्ट नकार दिला. रुद्र, मी या सहलीला नाही येऊ शकत. मला घरातून 2 दिवसांच्या मुक्कामाची परवानगी अजिबात मिळणार नाही. हे अशक्य आहे. गौरीने आपली अडचण सांगत मान खाली घातली. पण रुद्रप्रताप इतक्यात हार मानणारा नव्हता. त्याच्या डोळ्यात एक खोडकर मस्ती आणि गौरीला आपल्या जवळ आणण्याचा हव्यास होता. त्याने कॉलेजमध्ये एक अशी हुशारीची चाल खेळली ज्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये अशी हवा पसरली की जर गौरी सहलीला येणार नाही तर ही ट्रिपच कॅन्सल होणार. शेवटी कॉलेजच्या मित्रांचा दबाव आणि रुद्राची ती वेडी ओढ पाहून गौरीला नमते घ्यावे लागले. तिने घरी कसा तरी आरामाचा बहाणा करून आणि समजूत काढून ट्रिपला येण्याची संमती मिळवली. जेव्हा तिने हे रुद्रला सांगितले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक कातील आणि विजयी हसू उमटले. ठरल्याप्रमाणे सहलीच्या दिवशी पहाटे 5 वाजता सर्व कॉलेजच्या आवारात जमले. हवेत गुलाबी थंडीचा एक सुखद गारवा होता. गाड्या आल्या आणि सर्व आपापल्या जागेवर बसू लागले. रुद्रने आधीच अशी सोय केली होती की गौरीला त्याच्या शेजारी जागा मिळेल. गाडी सुरू झाली. बाहेर धुक्याची चादर पसरली होती आणि आत गाडीत रुद्र आणि गौरी एकाच सीटवर अगदी जवळ बसले होते. गाडीच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा तिचे शरीर रुद्राच्या हट्टाकट्टा आणि पेहदार शरीराला स्पर्श करायचे ना, तेव्हा गौरीच्या मनात एक वेगळीच चिरचिरी निर्माण उठायची. रुद्राच्या शरीराची ती उबदार उष्णता तिला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होती. दुपारच्या सुमारास सर्वजण एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहोचले. सरांनी सर्वांना फ्रेश होण्यासाठी आणि थांबवण्यासाठी रूम्सची वाटणी करून दिली. सर्व मित्रमैत्रिणी एकत्र होते, पण रुद्रचे लक्ष फक्त गौरीवरच होते. सर्वजण रूममध्ये सामान ठेवत असताना रुद्र हळूच गौरीच्या जवळ आला. गौरी, चल ना, आपण जरा खाली खाडीजवळ फिरायला जाऊया. तिथे खूप रम्य वातावरण आहे. रुद्रने तिच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात तिचे नाव उच्चारले. नको रुद्र, इथे सगळे आहेत, कोणीतरी बघेल आणि सर काय म्हणतील. गौरीने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजातला तो अबोलीपणा रुद्रला अधिकच उत्तेजित करत होता. रुद्रने हट्ट केला आणि त्याला गौरीलाही त्याचा तो हट्ट त्याची ती जवळ खूप सुखावून जात होती. त्याच्या शब्दांशील आवेश ती नाकारू शकली नाही आणि ती त्याच्यासोबत खाली गेली. हॉटेलच्या खाली आल्यावर रुद्र तिला एका शांत कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे त्यांनी छान गरमागरम पाणीपुरी खाल्ली. रुद्रचे कॉलेजच्या सरांशी खूप चांगले संबंध होते, त्यामुळे त्याने अत्यंत हुशारीने सरांना फोन लावला आणि तो म्हणाला, सर, मला आणि गौरीला एका प्रोजेक्टच्या कामासाठी इथे थोडा वेळ लागेल. तुम्ही काळजी करू नका आणि विश्रांती घ्या. आम्ही थेट हॉटेलवरच येऊ. रुद्रने अगदी आत्मविश्वासाने सांगितले. सरांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून होकार दिला. आता रस्त्यावरून चालताना आजूबाजूला एक गूढ आणि भयान शांतता होती. फक्त या दोघांचे चालणे आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. अचानक रुद्रने चालता चालता गौरीचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या मजबूत हस्तस्पर्शाने गौरीच्या संपूर्ण अंगात वीज संचारू लागली. तिच्या हाताचा तो थरकाप रुद्रला स्पष्ट जाणवत होता. रुद्र तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या नजरेत एक अमर्याद आणि मादक नशा होती. गौरी, मला तू खूप आवडतेस. जेव्हापासून तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून माझं बाण हरपले. तुझ्या या रूपाने मला पार वेड लावून सोडले. रुद्रने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन अत्यंत उत्कटतेने सांगितले. गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या त्या रांगड्या स्पर्शात एक अशी माया होती जी तिला या क्षणी सर्व मर्यादा विसरायला लावणार होती. तिच्या मनातही रुद्रबद्दलची प्रेमाची ओढ शिगेला पोहोचली होती, त्यामुळे ती यावेळी नकार देऊ शकली नाही. तिचे ते मौन पाहून
रुद्राने लगेचच तिच्याकडे एक अशी मागणी केली जी ऐकून गौरीचे काळीज तरतरायला लागले. तिच्या छातीची धडधड वाढली. गौरी, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. आता मला या क्षणी तुझ्या ओठांवर माझ्या प्रेमाची पहिली मोहर उमटायची आहे. मला तुझे एक चुंबन हवे आहे. रुद्रने तिच्या अगदी जवळ येत तिच्या श्वासांना आपल्या श्वासात मिसळून सामावून घेतले. गौरीने आधी 3-4 वेळा लाजून घाबरून नकार दिला. रुद्रने, इथे रस्त्यावर नको, कोणीतरी बघेल. पण तिच्या मनातही आता एक बेधुंद वादळ उठले होते. तिने हळूच होकार दिला आणि म्हणाली, इथे नाही, आपण दुसरीकडे तरी जाऊया. रुद्रने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती. या हॉटेलच्या जवळच त्याच्या एका मित्राची खाजगी रूम होती. त्याने आपल्या मित्राला फोन करून आधीच गाडी आणि रूमची चावी मागून घेतली होती. गाडी येतच ते दोघं गाडीवर बसले. रुद्रने फोनवर रूमचे लोकेशन टाकले आणि काहीच मिनिटात ते त्या निर्जन्य आणि एकांत जागेवर असलेल्या रूममध्ये पोहोचले. रूममध्ये पाय ठेवताच रुद्रने पाठीमागे हात करून दरवाजा आतून लावून घेतला. खिडकीतून येणारा प्रकाशात अतिशय अस्पष्ट होता, ज्यामुळे खोलीत एक रोमॅन्टिक आणि मधोश वातावरण तयार झाले होते. दरवाजा लावण्याच्या त्या आवाजासोबतच दोघांच्याही मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता. भावनांचा वेग एकदम टोकाला पोहोचला होता. रुद्रने एक पाऊल पुढे टाकत गौरीला अत्यंत आवेशात आपले मिठीत घेतले. ती त्याची पहिली घट्ट मिठी होती. रुद्रच्या त्या पिळदार छातीची ती सटपातळ कंबर पूर्णपणे विरघळून गेली होती. तिच्या मखमली त्वचेचा तो मोहचा स्पर्श आणि तिच्या केसांमधून दरवळणारा तो मोगऱ्याचा सुगंध रुद्राला पूर्णपणे पछाडून टाकत होता. दोघांच्याही शरीरात एक उष्णता आणि उत्तेजना निर्माण झाली होती. शब्दांनी रजा घेतली होती आणि फक्त त्यांच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज खोलीत गुंजत होता. तिच्या गालावरची लाली आणि तिची थरथरणारी ओठ पाहून रुद्र अधिकच बेभान झाला आणि दोघांच्या चुंबनाचा वर्षाव एकमेकांवर सुरू झाला. एकापाठोपाठ एक स्पर्शांची ती भाषा आता सर्व मर्यादा ओलांडण्यासाठी आतुर झाली होती. खोलीच्या त्या रम्य एकांतात बाहेरील जगाची भयानसंधता पसरली होती, पण आत मात्र दोघांच्या मनातील भावनांचा संगम आणि उत्तेजना शिगेला पोहोचली होती. रुद्रने जेव्हा गौरीला आपल्या इतक्या जवळ ओढलं तेव्हा तिच्या हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत स्पष्ट जाणवू लागली होती. तिच्या मखमली त्वचेचा तो मोहसा स्पर्श आणि तिच्या अंगातून दरवळणारा तो मोगऱ्याचा सुगंध रुद्रला अधिकच बेधुंद करत होता. त्याने आपले डोळे मिटून तो क्षण मनात साठवून घेतला. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. गौरी, आज तू फक्त माझी आहेस. रुद्रने तिच्या कानाच्या पाळीजवळ आणि आपली कुजबूज सोडली आणि त्याच्या त्या उबदार उच्च श्वासाने तिचे सर्व अंग शारून गेले. तिने लाजेने आपले डोळे गच्च मिटून घेतले. अंधारलेल्या खोलीत फक्त त्यांच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. रुद्रचा तो रांगडा आणि हळूवार स्पर्श जेव्हा तिच्या फाटीवरून फिरला तेव्हा गौरीच्या शरीरात जणू विजेचा करंट धावावा तसं झालं. तिने आपले दोन्ही हात रुद्रच्या मजबूत पिळदार खांद्याभोवती घट्ट आवळले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हा फक्त एक स्वप्नगत अनुभव आहे, कोणतं स्वप्न नाही. रुद्रच्या नजरेत एक अशी मादकता आणि हव्यास होता ज्याने गौरीला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करण्यातच मान्यता मानली. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही विरघळून जावं. त्याने हळूच तिची विस्कटलेली बटं कानामागे सारली आणि तिचा तो मोहसा स्पर्श तिच्या काल्यावर रेंगाळत होता. तिच्या पाठीवर जेव्हा त्याचा हस्तस्पर्श झाला तेव्हा तिच्या नाजूक हातांनी त्याच्या पाठीवर घट्ट पकड घेतली. तिला तो क्षण कधी संपू द्यायचा नव्हता. रात्रीचा तो एकांत आणि समोर तिचं ते मादक आणि नक्षीकांत रूप. रुद्रचा संयम आता हळूहळू सुटत चालला होता. त्याने तिला अत्यंत हळूवार सावरून घेतले आणि तिला बेडवर ठेवले. त्याच्या नजरेतील ती उत्कंठता पाहून प्रेमाच्या महासागरात पूर्णपणे बुडाली होती. तिच्या उबदार श्वासांनी रुद्राच्या मानेवर एक वेगळी जादू केली होती, जी त्याला अधिकच वेड लावत होती. दोघांची शरीरे एकमेकात अशी गुंतली होती की त्यांना वेगळं करणं आता काळालाही अशक्य होतं. तिच्या ओल्या ओठांची ती चव त्याला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. त्यांच्यातील जवळीक आता सर्व मर्यादा ओलांडत होती, जणू दोन आत्मे एकमेकात विलीन होत होती. तिच्या मिठीतली ती ऊब आणि तो मखमली सुखाचा प्रवास त्या रात्री एक नवीनच नात्याची साक्ष देत होता. शब्दांनी पूर्णपणे रजा घेतली होती आणि केवळ भावनांनी
संपूर्ण ताबा मिळवला होता. गौरीच्या मनाच्या कोपऱ्यातील ही आठवण आणि रुद्रची ती बेबाम ओढ ह्या त्यांच्या आयुष्यातील एक असा प्रेमाचा अनोखा प्रवास ठरला होता, ज्याने गुपित सुख फक्त त्या चार भिंतीच्या आड कायमचे मिटले होते.